नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी यामधील गणित यातील प्रकरण पहिले भौमितिक रचना याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये बघा, इथे जरा डोके चालवामध्ये एक उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला त्रिकोण ABC मध्ये मापकोन A बरोबर 60 अंश, मापकोन B बरोबर 40 अंश आणि लेंथ ऑफ AC बरोबर 6 सेंटीमीटर दिले. तर हा त्रिकोण तुम्ही काढू शकता का असं त्यांनी विचारलं आहे. हा त्रिकोण काढण्यासाठी कोणती माहिती अपेक्षित आहे आणि ती माहिती मिळवण्यासाठी तुम्ही कोणता गुणधर्म उपयोग करू शकता किंवा त्यासाठी वापरता येईल, तर कच्ची आकृती काढून ठरवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता इथे बघा, तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल की त्यांनी आपल्याला मापकोन A आणि B अशा दोन कोनांची मापं इथे त्यांनी दिलेली आहेत आणि लेंथ कुठली दिलेली आहे, AC म्हणजे दुसऱ्या बाजूची लेंथ दिलेली आहे. तर आता जेव्हा तुम्ही आता इथे कोन कसा काढणार, तर आता जेव्हा तुम्हाला इथे कोन काढायचा आहे तर तुम्हाला आधी काय करावं लागणार आहे, ही लेंथ AC 6 सेंटीमीटरची आधी घ्यावी लागणार आहे. मग आता मापकोन Aचं माप तर त्यांनी दिलेलं आहे. तर B बिंदू तुम्ही कुठे घेणार, कारण B बिंदूची रेषाच त्यांनी दिलेली नाही आहे. मग आपल्याला C कोन किती मापाचे आहे ते आधी काढावं लागणार. मग आता C कोन काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते हे आपल्याला माहीत आहे. मग त्यामध्ये आता त्यांनी हा मापकोन 60 आणि मापकोन B म्हणजे A आणि Bची बेरीज केली तर 60 आणि 40 किती होतात, 100. मग राहतो कुठला, किती राहतात, 180मधून 100 गेल्यावरती 80 हे राहतात. म्हणजेच हा C कोन किती आहे, तो आहे 80 मापाचा. मग आपल्याला काय करणार लागणार आहे, कोन A आणि कोन C यांची मापं घ्यावी लागणार आहेत आणि मग त्या ज्या रेषा आहेत त्या ते जे किरण आहेत ते जोडून आपल्याला B कोन मिळणार आहे. मग आपण काय करणार आहोत, B कोनाचं माप खरंच 40 आलं का हे बघण्यासाठी आपण कोन मापक त्यावरती ठेवून ते माप आपलं पक्क करून घेणार आहोत. आता आकृती बघा तुम्ही, इथे ही आकृती मी काढून ठेवलेली आहे. इथे ही AC मी काय केली आहे, 6 सेंटीमीटर इथे घेतलेली आहे. मग A कोन त्यांनी 60 मापाचा दिला तो पण मी घेतला. मग कोन मापकाच्या साहाय्याने मी हे 80 माप घेतलं आणि हे दोन किरण जे आहेत A पासून एक किरण काढला आणि ह्या C पासून दुसरा किरण काढला. तो काय करतोय, या A किरणाला छेदतोय आणि तो ज्या बिंदूमध्ये छेदतोय त्या बिंदूला नाव दिलं मी B. आणि मग मी काय केलेलं आहे की ह्या कोन मापकाच्या साहाय्याने हा B जो कोन आहे तो 40च आहे का नक्की हे मोजण्यासाठी मी काय केलं, ह्या कोन मापकाच्या साहाय्याने हे मोजून घेतलं. मग आता मला काय करायचं, कसं मोजायचं, तर हा जो कोन B आहे की नाही, तर ह्या बिंदू B वरती मी काय केलेलं आहे, हे कोन मापक इथे असं ठेवलेलं आहे आणि आता B बिंदू मोजायचा आहे. मग मी काय केलेलं आहे, या बाजूनी ते माप मोजलेलं आहे. म्हणजे हे बघा, इथे हा आपल्याला बरोबर 40 अंशाचा कोन हा इथे B हा 40 अंशाचा कोन इथे आपल्याला मिळालेला आहे. तर तुम्ही विचार करत असाल की आपले सराव संच तर 4 सोडवून झालेलं आहे, मग आपण हे उदाहरण आत्ता का घेत आहोत. तर हे उदाहरण आत्ता घेण्याचं कारण असं आहे की तुम्ही आत्तापर्यंत जे आपण अभ्यास केलेला आहे तर त्या अभ्यासावरती अवलंबून हे प्रश्न आहेत जे सराव संचाच्या व्यतिरिक्त आहेत आणि सराव आणि सगळ्या अभ्यासून झाल्यानंतर हे तुम्हाला समजण्यासाठी खूप सोपं जाणार आहे की आपण हे कोन कसे काढायचे, त्यांची मापं आपण कशी मिळवायची आहे, हे तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात येईल आणि तुम्ही ते तुमचा सरावही होईल एक अजून उदाहरण सोडून, म्हणून हे शेवटी घेतलेलं आहे.